रविवारी झालेल्या वादळी व मुसळधार पावसामुळे अमरावती शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणे, झाडे उन्मळून पडणे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होण्याच्या घटना घडल्या। या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिका प्रशासनाने तातडीने मदत व पुनर्वसनाची कामे हाती घेतली असून आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी सोमवारी सकाळी राजापेठ आणि बेलपुरा परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान आयुक्तांनी राजापेठ येथील भुयारी गटारांची तपासणी करून पाणी निचऱ्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देशही दिले। तसेच भविष्यात पावसामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाले व गटारांची नियमित साफसफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या। दरम्यान वादळी वाऱ्यामुळे बेलपुरा परिसरासह शहरातील अनेक भागांमध्ये मोठी झाडे व फांद्या रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर उद्यान विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने रात्रीपासूनच युद्धपातळीवर काम करत रस्ते मोकळे करण्याची मोहीम राबविली। आयुक्त वर्षा लढ्ढा यांनी सर्व विभागांनी समन्वये काम करत नागरिकांच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। तसेच हवामान विभागाच्या इशाऱ्यांच्या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सज्ज ठेवण्याचे आदेशही दिले। महानगरपालिकेकडून शहरातील प्रमुख रस्ते, नाले, भुयारी गटारे आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची विशेष तपासणी सुरू असून पावसाळ्यात नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे। यावेळी आयुक्त नरेंद्र वानखडे, शहर अभियंता रवींद्र पवार, सहाय्यक आयुक्त भूषण पुसदकर, डॉक्टर अजय जाधव, सुहास चव्हाण, दिनेश हंबर्डे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।